महाराष्ट्रात असे अनेक किल्ले आहेत जे स्वतःचा इतिहास सांगतात, पण काही किल्ले असे आहेत जे निसर्गाच्या कुशीत स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण करतात. अलिबागच्या अष्टग्रहांचे शतकानुशतकं संरक्षण करणारा, अनेक राजवटींचा इतिहास दिमाखांनी अंगाखांद्यावर बाळगणारा किल्ले सागरगड. शुभ सकाळ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण आलोय ऐतिहासिक वारसा लाभलेला समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आणि सह्याद्रीच्या हिरवगार डोंगर रांगांनी नटलेल्या सागरगडाला आज आपण भेट द्यायला आलोय. जी आपल्या सोबत मंडळी आहे ना, त्याच्यात केवल भाई पण आहे. तर त्यांनी इकडे गाडी वगैरे लावलेलं, तर मला शोधायला जरासं सोपं गेलं. आणि हा जो रूट दिसतोय ना, हा सागरगडाला गेलाय. खरं सांगायचं झालं तर आपल्यासोबत जी मंडळी होती ना, ती सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या इकडचा रूट घेतला त्यांनी, आणि मी वेगळ्याच रूटने सागरगडला जायला निघालेलो. तर तो रूट चेंज केला आणि ह्या रूटला आलो, म्हणजे सिद्धेश्वर वॉटरफॉलचा जवळचा रूट आहे ना, त्या रूटला आलोय. इथे गाड्या वगैरे लावल्यात ना. आपल्यासोबत आणखी पण मंडळी आहे, तर ते गेलेत पुढे. आपण आपला ट्रेक चालू करूयात आता. ट्रेकची सुरुवातच बघा कोणत्या रूटने होते. जरास आपण शांत राहिलो ना, तर पक्ष्यांचे आवाज ऐकायला भेटतात. मी शांत राहतो आता. आवाज बघा. सध्या पाऊस नाही आहे, पण क्लायमेट बघा यार, पाऊस नसताना. आणि आय होप पाऊस नको येऊ दे, कारण आज आपण कॅमेरा घेऊन आलोय. समोरचा बघा ना नजारा कसला वाटतोय. हा सिद्धेश्वर वॉटरफॉल आहे समोरचा. इथे एवढ्या वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज ऐकायला भेटतात नाही यार, पहिल्यांदा ऐकतोय असं झालंय माझं. आणि सांगायचं एकदम मजेदार गोष्ट की मी फोन चालू करतोय ना, तेव्हा साले गप्प बसतात सगळे. पाणी चालू आहे आणि हा असा सागरगडाकडे जाणारा रस्ता. अखेर पायरी रूट चालू झालाय मंडळी. आणि सध्याची स्थिती अशी आहे की ह्यावरून अक्षरशः पाय स्लिप व्हायला लागलेत. जरा 5-10 मिनिटाचा ट्रेक केलाय आणि काहीसा असा नजारा बघायला भेटतो. हे जे पोल दिसतात ना, हे फॉलो करत करत वरती जायचं आहे आपल्याला. सागरगडाच्या अर्ध्या टप्प्यावर आलोय. पावसाला वातावरण आहे आणि उन्हाचं नामोनिशाण नाही तर तरी पण इम्युनिटी बघा यार. माझं समज होतं की पाऊस आहे यार, कशाला पाणी वगैरे पाहिजे, आणि पाण्याची बॉटल कॅरी नाही केली मी. आणि सध्याची कंडिशन अशी आहे की मला पाणी पाहिजे लिटरली. आणि जी आपली मंडळी आहे ते आधी भेटले ना, म्हणजे एक वाडी आहे पुढे जाऊन, त्या वाडीजवळ आहेत ते. तर सांगायचं एवढंच आहे, कोणताही ट्रेक असेल, पावसाला असो हिवाळा असो, उन्हाळा तर कॅरी करणंच आहे तुम्हाला. पाण्याची बॉटल कॅरी करा. इथून सागरगडला जायला आहे. पुढून पण एक राईट आहे वर जाण्यासाठी. आता नेमकं कुठं आलोय तेच नाही समजत आहे. आणि एक प्रकारे माझा सोलो ट्रेक चाललाय.
कोणी तर विचारायला पण नाही की नेमकं कुठं आहे कुठं नाही ते. आता या वाडीमध्ये आलोय आणि इथं राहण्याची वगैरे पण सोय आहे. हे बघा, राहण्याची, जेवणाची, कोणाला काय हवं असेल तर ह्या नंबरवर कॉल करा. सद्गुरू कृपा किराणा स्टोअर अँड हॉटेल. आपण आता सागरगड माची येथे आलोय आणि सांगायचं झालं तर या माचीवर आलात ना तर ह्या वाडीवर एकदा विचारा की रस्ता कुठून गेला. आणि मगाशी मी येत होतो ना तर हे 3 मित्र भेटले आपल्याला. त्यांनी मला रूट सांगितलंय. भाई नाव काय भाऊ ना तुमचं? आदित्य. आणि तुझा भाऊ? अरे उलटा फिर लाजते. आणि तुझा भाऊ? प्रत्येक. कुठून आलात? अलिबागचे काय? तेव्हाच रस्ता माहिती आहे. रस्ता वेल मार्क आहे पण काही ठिकाणी ना चुकायला होतो. तर गावकऱ्यांना वगैरे विचारलात तर बरं पडेल. नाहीतर रविवार शनिवारी पब्लिक चालूच असते, त्यांच्यासोबत तरी आलात तरी बेस्ट आहे. अखेर आपला जो हरवलेला ग्रुप भेटलेला आहे. तरी बोललो ना माझी साथ सोडू नका, तरी सोडून आता हरवले. फोटो काढवते ना मगाशी. अरे भाई एवढा चुकायचा. आता ड्रोन काढलेला, आता तुझी सर्च मोहीम करतो. पार्टनर भेटलं भावानं. तुम्हाला रिश्वत नाही आहे आमच्याकडं? आहे काय? काय आणलंय काय? कोल वाडीवरच. आपण गडाचा बऱ्यापैकी पट्टा पार केलाय आणि इथून आपल्याला बघायला भेटतोय तो वानर टोक. बघू शकताय कसलं भारी वाटतंय. आणि त्याच्याच साईडला हे रिव्हर्स वॉटरफॉल बघायला भेटतोय. तसं तर सागरगडाचा खूप रंजकदार इतिहास आहे. सागरगड हा बहमनी सुलतानांच्या काळात बांधला गेला. इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार दादोजी यांनी हा किल्ला आदिलशाकडून जिंकून घेतला. इसवी सन 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांसोबत केलेल्या पुरंदरच्या तहात जे 23 किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडाचाही समावेश होता. आग्राहून सुटका झाल्यानंतर महाराजांनी 1670 ते 1672 या काळात सागरगडाला पुन्हा स्वराज्यात आणलं. 18 ऑक्टोबर 1689 साली खांदेरीच्या युद्धातील इंग्रज कप्तान फ्रान्सिस मोलिवेर सह 25 इंग्रज कैद्यांना सागरगडावरच बंदी म्हणून आणलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाने अटक केल्यावर सागरगडाचा किल्लेदार मांकोजी सूर्यवंशी सागरगड सोडून प्रतापगडाच्या आश्रयास गेला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर माजलेले अंधाधुंदीत सागरगड हा सिद्धीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिकाजी गुजर, आरमार प्रमुख सिद्धोजी यांनी 1689 साली सिद्धीकडून किल्ला परत जिंकून घेतला. छत्रपती शाहू महाराज व तारा राणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे तारा राणींच्या बाजूने होते. पण 1713 मध्ये बालाजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्दीगिरीने शाहू महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणलं. त्यावेळीच कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात 16 किल्ले देण्यात आले. त्यात सागरगडाचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडाचा ताबा हा यसाजींकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगीजांनी मानाजी आंग्रेंची बाजू घेतली. मानाजींनी यसाजींचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा हा त्यांच्याकडे आला. मानाजी आंग्रे यांनी यसाजी आंग्रेंचा सागरगडावरून कडेलोट केला. इसवी सन 1738 मध्ये संभाजी आंग्रे सागरगड मानाजी आंग्रेंकडून जिंकून घेतला. पुढे यसाजी आंग्रेंचा मुलगा जयसिंग आंग्रे यांनी मानाजी आंग्रेंचाही सागरगडावरून कडेलोट केला. इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व आल्हाददायक वातावरण पाहून जनरल फुलर व काही इंग्रज अधिकाऱ्यांनी इथे विश्रामधामे बांधली होती. असा हा सागरगडाचा रम्य इतिहास आहे.
आपला आता गड वगैरे फिरून झालेला आहे आणि परतीचा प्रवास करतोय आता. आजच्या दिवसाचा एक चांगलं आहे की पाऊस वगैरे नाही आहे, पण जो धुका आहे ना त्याच्यामुळे आम्हाला काय ड्रोन फ्लाय नाही करता आला, त्याची एक खंत आहे. पण जर तुम्ही हा ट्रेक करत असाल ना तर पूर्ण वातावरण क्लिअर झालं ना, भावाला बोलतो भावा शूट कर फक्त. तेरा सौरभ काम करा. भेटलं तर चांगलंच होईल, कारण नजारे एवढे भारी आहेत ना इथं सागरगडाचं, खरंच म्हणजे शब्दात नाही आपण बोलू शकत, ते बघूनच तुम्हाला समजेल. आणि जर तुम्ही फॅमिली सोबत येत असाल ना हा ट्रेक करायला तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे खंडालाचा जो रूट आहे ना सिद्धेश्वर वॉटरफॉल पासून, तो एकदम वेल मार्क आहे. म्हणजे काय गायडन्स वगैरेची पण गरज नाही आहे. पण येत असाल तर विचारत या, जेणेकरून काही रस्ते असे गेलेत ज्याने जे रूट आहेत ना ते चुकायला होतं. तर स्वतः चुकलास ते सांग ना, लोकांना कशाला ज्ञान देते, स्वतः पण चुकलायस. आता घरी जायला निघालोय. आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या नवनवीन व्हिडिओ हप्त्याला एक येतच जाईल. त्यासाठी जी साईडची बेल आयकन आहे ती पण ऑलवर करा. आणखीन पुढच्या हप्त्यात एक आपला प्लॅन आहे. कोणता आहे केवल भाई? पुढच्या हप्त्यात कोणता? तर आपण पेन तालुक्यातील जे गड आहे, सांगशी झाला, रत्नदुर्ग झाला, आकाराने छोटे आहेत पण त्यांचे नजारे आणि इतिहास आहे ना तो एकदम बघण्यासारखा आणि ऐकण्यासारखा आहे. तर जी बेल आयकन आहे ना ती ऑलवर टाका, जेणेकरून तेही तुम्हाला ब्लॉग फ्युचरमध्ये बघायला भेटतील. सो चला टाटा आणि बाय बाय.